खरंच किती लोक आहेत तुमच्या अंडरमध्ये? जर हक्काचे लोक नसतील तर समजून घ्या की ते तुम्ही इन्फ्लुएन्सर नाही आहे, तुमच्या टॅगमुळे ते तुम्हाला घाबरतायत. आणि म्हणून टू बिकम दॅट इन्फ्लुएन्सर आपल्याला रॅपो बिल्डिंग शिकता आलं पाहिजे की कसा रॅपो बनवायचा. जसं मी म्हणालो कसा बनवायचा, लिस्निंगच्या स्किल आहेत ज्या आपण आज शिकणार आहोत. ह्युमन सायकोलॉजीचे 2-3 टूल्स तुम्हाला सांगणार आहे. तुमचे अक्षरशः हॉरिझॉन्स ओपन होतील की असंही असतं का. आय एम ॲक्च्युली टेलिंग यू, हे टूल्स आहेत. हे सगळे टूल्स तुम्हाला शिकावे लागतील. त्यानंतर तुम्ही एक असं व्यक्तिमत्व व्हाल ज्याला ह्युमन अंडरस्टँडिंग येते. मला सांगा, एक ज्यावेळेस डॉक्टर बनतो डायरेक्ट ऑपरेशन्स करतो का? तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इयरला काय सिलेबस असतो माहिती आहे का तुम्हाला? जर डेंटिस्ट पण आहे आणि डॉक्टर MBBS पण आहे, यू नो द सिलेबस? सेम असतो सिलेबस माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट इयर MBBS आणि BDSला ऑलमोस्ट सेम सिलेबस आहे. इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जर गेलात तर पहिल्या वर्षाला सगळा इंजिनिअरिंगचा सिलेबस सेम आहे. सिव्हिल पण आहे, इलेक्ट्रिकल पण आहे, मेकॅनिकल पण आहे. का? व्हॉट इज द रिझन टू वेस्ट 1 इयर? बेसिक्स माहीत पाहिजे. तो जरी तो डेंटिस्ट होणार आहे पण दाताच्या प्रभावामुळे काय डोक्याच्या मेंदूची एखादी शीर पण ताणू शकते, काहीतरी होऊ शकतं, पेशंटला काहीतरी होऊ शकतं. दॅट इज द अंडरस्टँडिंग. अँड ॲज अ लीडर आय एम आस्किंग यू, हॅव यू स्टडीड द ह्युमन सायकोलॉजी? मी काल काय म्हणालो, यू कॅन डू द PhD इन ह्युमन सायकोलॉजी, पण तेवढी गरज नाही आहे. झालं तर मग तर तुम्ही म्हणजे महानच व्हाल. पण बेसिक्स फंडामेंटल्स माणसाचे माहीत पाहिजेत की तो बोलतो कसा, तो वागतो कसा, तो चालतो कसा, त्याला बोलायचं काय. मी तुम्हाला सांगतो, शब्द आपण सगळे अंडरस्टँडिंग कसे करतो? शब्दांवरनं करतो. तो काय बोलतो हे आपण परसिव्ह करतो. ह्याचं महत्त्व फक्त 7% आहे 100%मध्ये. 60 नाही, 7%. किती? समजा मी म्हणालो की तुम्ही सगळ्यांनी ह्युमन सायकोलॉजी शिकली पाहिजे, एक वाक्य बोललो. आता ह्याच वाक्याला मी दुसऱ्या सेंटेन्समध्ये म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी ह्युमन सायकोलॉजी शिकली पाहिजे. सेम बोललो मी, शब्द माझे सेम आहेत बघा. तर ह्याला 7% महत्त्व आहे. बाकीचं महत्त्व तुमच्या इमोशनला, तुमच्या टोनॅलिटीला, तुमच्या डोळ्यांना, तुमच्या फेशियल एक्सप्रेशनला आहे. पण आपण काय करतो, तो व्यक्ती बोलतोय की मी एखादा काहीतरी तो रेजिस्ट करतोय समजा, आपण तेवढेच शब्द पकडतो. म्हणून तुम्ही बघा, व्हॉट्सॲपवरती जर तुम्ही एखाद्यासोबत चॅटिंग करताय मिसकम्युनिकेशन होतं. हॅव यू नोटीस दॅट? बऱ्याचदा असं होतं की मला तसं नव्हतं म्हणायचं. आमच्या इथे तर मी अक्षरशः सांगितलं की ते व्हॉट्सॲपवर कम्युनिकेट करणं बंद करा. कारण व्हॉट्सॲपवर आपण एक बोलतो त्याला वेगळं काहीतरी वाटण्याचे चान्सेस असतात. कारण शब्द, जर फक्त शब्द असते तर देवाने डोळे म्हणजे भावभाव कशाला दिले असते? सगळे सारखेच दिसले असते. सगळे सारखे दिसले असते डोळे, आणि फक्त आवाज सगळ्यांचे वेगळे असते. सगळे वेगळे दिसतात कारण देवाला दाखवायचं आहे की एव्हरीबडी हॅज अ डिफरंट DNA अँड दे कॅन एक्सप्रेस समथिंग. मी काल काय म्हणालो, ह्युमन्स आर द मोस्ट कॉम्प्लेक्स क्रिएचर. एवढी लोकसंख्या होऊन सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्यक्ती दिसायला वेगळा दिसतो. मग दिसायला वेगळा आहे तर त्याची सायकोलॉजी, त्याचं अंडरस्टँडिंग पण वेगळं असणार आहे. सो द मेन रिझन टू अंडरस्टँड इज रॅपो बिल्डिंगसाठी हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला असणं गरजेचं आहे. कमिंग बॅक टू द पॉईंट, जसं मी म्हणालो की तुम्ही फीडबॅक ज्यावेळेस द्यायला जातात तर लोक फीडबॅकपासून दूर का पळतात, ते ऐकत का नाहीत? बिकॉज देर इज अ सायकोलॉजी जी ह्युमन्समध्ये असते. आपण सगळे ह्युमन्स, आपलं जे पॅटर्न आहे, आपण जे वागतो, जे आपण चालतो, ते ह्या 2च प्रिन्सिपलवरती चालतं. पेन प्लेजर प्रिन्सिपल. काय? पेन प्लेजर प्रिन्सिपल. पेन प्लेजर प्रिन्सिपल काय असतं? जिथे मला त्रास होतो त्याच्यापासून मी दूर पळतो, जिथे मला प्लेजर मिळतं त्याच्या मी जवळ जातो. आय रिपीट, जिथे मला त्रास होतो त्याच्यापासून मी दूर पळतो, जिथे मला प्लेजर मिळतं मी त्याच्या जवळ येतो. माय डिअर फ्रेंड्स, जिथं व्यक्तीला त्रास होतो, आता त्रास होतो तिथून दूर पळतो, जर ही संकल्पना अशी असेल तर तुम्ही ज्यावेळेस फीडबॅक देता त्यावेळेस समोरच्याला काय होतंय? त्याला त्रास होतोय, त्याला ऐकावंसं नाही वाटत आहे, त्याला चिडचिड होतीये, म्हणून तो तिथून पळण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय मी केलंच नाही, तो म्हणतोय की नाही मी असं वागलोच नाही, मी चुकलोच नाही, त्याने केलं, ह्याने केलं. ब्लेम गेममध्ये तो फसून जातो. परत मी कालच्या एक्झाम्पलवर होतो. इन द मॉर्निंग आपण ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस मला बऱ्याचशा लोकांच्या चेहऱ्यावरती एक रेझिस्टन्स दिसला. तो रेझिस्टन्स का होता माहिती आहे? तो रेझिस्टन्स ह्याच्यामुळे होता
की पेन होत होता की मी चुकीचा आहे हे मान्य करण्यामध्ये, पेन होत होता की मला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, पेन होत होता की मी लीडर म्हणून तर मला टॅग आहे, मला अजून शिकण्याची काय गरज आहे. देर इज अ पेन असोसिएटेड विथ लर्निंग. शिकावं असं का वाटत नाही माहिती आहे? देर इज अ पेन असोसिएटेड विथ लर्निंग, बट यू हॅव टू बी अवेअर. मग म्हणूनच कॉम्पिटन्सी नंबर 1 काय येते? अवेअरनेस आणावा लागेल की पेनमध्येच प्लेजर आहे, पेनमध्येच गेन आहे. आता ते इथं कसं येईल त्या मुद्द्यावरती परत येतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला फीडबॅक देता त्यावेळेस काय होतं? हॅलो, एखाद्या वेळेस जर तुम्ही फीडबॅक देता तो रेजिस्ट का करतो? त्याला पेन होत आहे. त्याला म्हणजे पेन का होत आहे? म्हणजे त्याला 2 कारणं आहेत. त्याला एकतर फीडबॅक घेता येत नाही किंवा तुम्हाला फीडबॅक देता येत नाही. आय रिपीट, एखाद्याला तुम्ही एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट सांगायला केबिनमध्ये बोलवलं आणि त्याला तुम्ही सांगताय की तू असं वाग, तसं वाग, हे कर. एकतर तुम्हाला नाही सांगता येते, नाहीतर त्याला नाही घेता येते, किंवा दोघांना घेता पण येत नाही, सांगता पण येत नाही. समजतं मी काय बोलतोय? हॅलो,